नमस्कार विद्यार्थी मित्रो, तुमचं पुन्हा एकदा ही सातत्य या YouTube चॅनलवर स्वागत आहे। आज आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याची सेकंड मेथड पाहणार आहोत। या अगोदर आपण फॅक्टरायझेशन मेथड बघितली। क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवण्याच्या 3 मेथड आहेत, त्यातली पहिली मेथड फॅक्टरायझेशन मेथड। त्याच्यावर आपण प्रॉब्लेम घेतलेत, तुम्ही सोडवलेत, काही जणांनी काल विचारलेत, काही हार्ड क्वेश्चन होते ते विचारलेत। आनंद वाटला। असंच विचारत चला, आपल्या शंका काय असतील, डाउट्स काय असतील तर विचारले पाहिजेत, किंवा आपण जे वर्क करतो तो आपल्या ग्रुपवर टाकत जा। याच्यामुळे इतर विद्यार्थी सुद्धा प्रेरणा घेऊन अभ्यास करतात, हे लक्षात घ्या। किंवा एक हे विद्यार्थी अभ्यास करायचा वाटतं आपणही करावं, मग याच्यामुळे आणि त्याच्यामुळे प्रेरणा भेटायला लागते, इंटरेस्ट वाढायला लागतो। म्हणून आपण काय काम करतो तो याच्यावर टाकत जा, त्या दृष्टीने प्रयत्न करा। आणि अजून एक गोष्ट सांगितली होती मी तुम्हाला की आपण लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल वर एमसीक्यू माध्यमाद्वारे टेस्ट घेणार आहे, मी तो सुद्धा ग्रुपवर आज सांगणार आहे। असो, आज आपण कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड, दुसरी मेथड आहे। परीक्षेत जर कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड विचारली तर त्याच मेथडनी करावं लागेल। काही प्रॉब्लेम असे ते तिन्ही मेथडनी करता येतात, पण काही असे प्रॉब्लेम आहेत ते फॅक्टरायझेशन मेथडनी करता येत नाही। ते कंप्लीटिंग स्क्वेअर मध्ये त्याचे फॅक्टर पडत नाही, म्हणून त्यासाठी ही कंप्लीटिंग मेथड वापरावी लागते। पहिला प्रॉब्लेम घेऊ, प्रॅक्टिस सेट 2.3 मधला पहिला, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड। पूर्ण वर्ग पद्धत, पूर्ण वर्ग संख्या पाहिजे ती। त्यातला पहिला प्रॉब्लेम आज आपण बघू की x² + x - 4t - 20 = 0। x² + x - 20 तुमच्या लक्षात आलं तर याला फॅक्टरायझेशन मेथड जमते। 5 × 4 5 24, त्याचं उत्तर सुद्धा तुम्हाला माहिती आहे किती येणार आहे, पण प्रत्येक गणिताचे फॅक्टर पडतीलच असं नाही, त्यासाठी तुम्हाला कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड वापरावी लागते। इतर पडते आपल्याला आन्सर माहिती आहे, मग फॅक्टरायझेशन मेथड कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड कशी करायची आपण बघूया। पहिलं काम करायचं, कॉन्स्टंट टर्म राईट हँड साइडला घेऊन जायची। पहिलं काम लक्षात घ्या, मग काय होईल, x² + x = 20। आणि जर आता इथं x चा स्क्वेअर कोएफिशियंट 1 असेल तर काय हरकत नसेल तर x² चा कोएफिशियंट 1 करणं गरजेचं आहे। इथं ऑलरेडी आहे आणि नाव मग तुम्हाला इथं फॉर्म्युला वापरायचा आहे, हाफ इंटू बी ब्रॅकेट स्क्वेअर। b means what? b means coefficient of x, b means coefficient of x, half into b square चा एक फॉर्म्युला छोटा वापरायचा आहे, कारण ही पूर्ण वर्ग संख्या करायची आपल्याला, कंप्लीटिंग स्क्वेअर करायची की याची ट्रायनॉमियल करायची। पहिल्यांदा कॉन्स्टंट टर्मला अशी टर्म मिळवा की त्याच्यामध्ये ती कंप्लीटिंग स्क्वेअर, ही कंप्लीटिंग स्क्वेअर नव्हतं तर अशी आपल्याला संख्या मिळवायची त्याच्यामध्ये कंप्लीटिंग स्क्वेअर होईल। त्यासाठी हाफ इंटू बी, बी मीन्स कोएफिशियंट ऑफ x नॉट x²। मग हाफ इंटू 1 ब्रॅकेट स्क्वेअर = हाफ स्क्वेअर = 1/4। ऍडिंग बोथ साइड, याला एक नाव दिलं तर खूप चांगलं आहे, ऍडिंग 1/4 इन इक्वेशन 4 बोथ साइड इन इक्वेशन 1। काय केले पुन्हा एकदा बघा, पुन्हा सांगतो। पहिलं काम आहे कॉन्स्टंट टर्म RHS साइडला घेऊन जा। x² चा गुणक जर 1 नसेल तर ईच टर्मला त्या ने डिवाइड करा। पुढे तसा एखादा प्रॉब्लेम आला आपण बघू येणार आहे, आता तर इथं काही गरज नाही, कारण x² चा a ची व्हॅल्यू 1 पहिले, b ची व्हॅल्यू किती इथं 1 आहे आणि c इज -20, हा c तिकडे घेऊन जा आणि मग x² + x = 20 झालं आणि मग सूत्र वापरलं हाफ इंटू बी, बी मीन्स कोएफिशियंट ऑफ x नॉट x² आणि तो येतो 1/4 आणि मग तो दोन्ही बाजू एक या इक्वेशन मध्ये ऍड करा। देन इक्वेशन बिकम x² + x + 1/4 = 20 + 1/4। एका बाजूला ऍड करायचं नाही, ऍडिंग बोथ साइड, त्याच्यामुळे हा परफेक्ट स्क्वेअर होईल, पूर्ण वर्ग संख्या होईल। आता इथं थोडं डेंजर आहे, बऱ्याच जणांना पाचवीची गोष्ट अजून येत नाही, छेद समोरच करता येत नाही, मग अवघड आहे असं वाटायला लागतं।
आणि मग हे कोणाचं एक्सपान्शन आहे? एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1/4 हे कोणाचं एक्सपान्शन आहे? त्यासाठी मी काल सांगितलं होतं तुम्हाला, याचं स्क्वेअर रूट घ्यायचं, मधल्या पदाचं साइन, याचं स्क्वेअर रूट 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. बघा याचं एक्सपान्शन करून हे तिथे a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला. एक्स स्क्वेअर प्लस दोन्ही पदाच्या गुणाकाराची दुप्पट प्लस दुसऱ्या पदाचा वर्ग. इथं मात्र नीट बघा, छेद समान करा. 20/80 प्लस 1/4 तिरका गुणाकार करायचा. 20/80 1 1 आणि 4 1 4. येत नसेल तर अजूनही समजून घ्या. आणि मग इक्वेशन होईल x प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 81/4. आता तुमच्या लक्षात आलं असेल असे गणित तुम्ही सोडविलेत, काल सोडविलेत. मी एक सोडून दिलेले अशा टाईपचं गणित आणि एक्स्ट्रा प्रॅक्टिस मध्ये 2-3 दिले होते. ज्यांनी ते सोडविलेत त्यांना लगेच लक्षात येईल, त्याला अरे आपला रस्ता भेटला, आपण आपल्या रस्त्यापर्यंत आलो. इझी फॅक्टरायझेशन मेथड मध्ये आपण काम केलंय. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड, taking the square root of both sides, x plus 1/2 equal to plus or minus 9/2. एकदा एडिशन करायचं, सबट्रॅक्शन का हाफ इक्वल टू 9/2 और x plus 1/2 इक्वल टू minus 9/2. नीट बघा, ज्यांनी हे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले असतील त्यांना पटकन आकलन होईल, अंडरस्टँड होईल. ज्यांनी बघितलेच नाही त्यांना त्रास होणार आहे. गाफील राहू नका. 10वीला पास होणं हे महत्वाची गोष्ट नाही, आपल्याला पुढच्या कॉम्पिटिशन मध्ये टिकायचंय. 11th and 12th स्टँडर्ड महत्वाचे, त्यासाठी 10th स्टँडर्ड नुसतं पास होणं महत्वाचं नाही. नाही तर तुम्हाला वाटेल करोना अजून लांब आहोत, जसं 9वीला पास झालं तसं 10वीला पास होऊन जावं, त्याने उपयोग होणार नाही. नॉलेज महत्वाचं आहे आपल्याकडे, एक्झाम महत्वाची नाही, नॉलेज महत्वाचं आहे. लक्षात घ्या, एक्झाम एक भाग आहे, तो टेस्ट आहे. ती तुम्ही नॉलेज काय मिळवलं हे बघण्याचं टेस्ट आहे. म्हणून बरेच विद्यार्थी अजूनही इंटरेस्ट दाखवत नाहीत. करा. ट्युशनच्या क्लासपेक्षा इथं समजून सांगतोय, फक्त इंटरेस्ट दाखवा आणि ज्या गोष्टी फॉलो करायच्या सांगितल्या त्या फॉलो करा. हे ज्यांना सोडले आला असं, मी टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड घेतलं, याचं स्क्वेअर रूट हे झालं वर्गमूळ, 81 वर्गमूळ 9 आणि 4 2 प्लस और मायनस. एकदा ऍड करा, एकदा सबट्रॅक्शन करा आणि मग याला इकडे ट्रान्सफर करा. x इक्वल टू 9/2 मायनस, छेद समान आहे, डिनॉमिनेटर सेम आहे, 8/2 मीन्स x इक्वल टू 4. इकडं x इक्वल टू मायनस 9/2 मायनस हाफ, x इक्वल टू मायनस 10/2, x इक्वल टू मायनस 5. आन्सर करेक्ट. आपण म्हणलं होतं तेच आन्सर इन फॅक्टरायझेशन मेथड. हे प्रॉब्लेम दोन्ही मेथडनी जमतोय. नवीन पुढच्या एका मेथडनी जमतोय, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडनी. पण काही प्रॉब्लेम मध्ये कम्प्लिटिंग स्क्वेअर नसतात, फॅक्टर पडत नाही, त्यावेळेस ही मेथड वापरणं गरजेचं आहे. नीट बघा, चेक करा. नसल समजलं तर अजून एक दुसरं समजून सांगतो. एक्सरसाइज पूर्ण घेणार आहे, 6 प्रॉब्लेम आहेत आणि घरी करायला तुम्हाला ऍट होम 10 to 20 प्रॉब्लेम देणार आहे. ते करा, केलेच पाहिजे. फायदा खूप तुमचा, तळमळीने सांगतोय. ओके, आता आपण दुसरा प्रॉब्लेम बघू. अजून एका दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये पुन्हा एकदा सांगतो. इथं एक कोएफिशियंट, इथं एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट एक 2 प्रकार आहे त्याच्यात. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 असताना, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 नसताना. थोडा बदल आहे, फार मोठा बदल नाही, आपण तो बघू. अजून एक सोपा प्रॉब्लेम मी समजून सांगतो की ज्याचे फॅक्टर पडत नाही. मग असं असलं तरी काय पडत असले तरी काय हरकत नाही, त्या दृष्टीने आपण बघू. सेकंड प्रॉब्लेम, एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 5. अजून सिंपल आहे, सोडूत आपण. एक्स स्क्वेअरचा सहगुणक किती? a ची व्हॅल्यू इथे 1 आहे, चालतंय. पहिलं काम आहे कॉन्स्टंट टर्म RHS ला घेऊन जा, कारण हे परफेक्ट स्क्वेअर नाही, पूर्ण वर्ग संख्या नाही, कम्प्लिटिंग स्क्वेअर नाही. हा तो करायचा आहे आपल्याला. एक्स स्क्वेअर प्लस 2x इक्वल टू 5. नाव हाफ इंटू बी कोण आहे? कोएफिशियंट ऑफ x. हाफ इंटू 2 ब्रॅकेट स्क्वेअर, 2 2 कॅन्सल, 1 स्क्वेअर इक्वल टू
1 ऍडिंग बोथ साइड, याला एक नाव दिलं तर फार छान. ऍडिंग लेट चला ऍडिंग बोथ साइड 1 इन इक्वेशन 1. दोन्ही बाजूला ऍड करा. एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 इज इक्वल टू 5 प्लस 1 5 प्लस 1. लक्षात घ्या, हे फॅक्टरायझेशन मेथडने गणित जमणार नाही. 5च्या अशा पडा वजाबाकी 2 आली पाहिजे, येणारच नाही. 5 एक 5, दुसरे फॅक्टरच नाही पडणार. म्हणून हे प्रॉब्लेम तुम्ही फॅक्टरायझेशन मेथडने सोडवता येणार नाही. म्हणून ही कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड आहे. आणि मग आता ही पूर्ण वर्ग संख्या झाली, कम्प्लीट स्क्वेअर झाला. त्याची पद्धत पुन्हा सांगतो. कोणाचा कम्प्लीट स्क्वेअर आहे हा? याचं स्क्वेअर रूट घ्या x, मधल्या पदाचं साइन, मिडल टर्मचं साइन द्या आणि याचं स्क्वेअर रूट a, त्याचा स्क्वेअर करा. बघा त्याची येत नाही. a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला. एक्स स्क्वेअर दोन्ही पदाच्या गुणाकाराची दुप्पट, दुसऱ्या पदाचा वर्ग. 5 प्लस 1 6. पुन्हा तेच गणित आलं. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. काळजी घ्या, दमाने काम करा. x प्लस 1 इक्वल टू प्लस और मायनस अंडर रूट 6. 6चं स्क्वेअर रूट निघत नाही, 6चं स्क्वेअर रूट निघत नाही. पण ऍज इट ठेवा. पण दोन किमती होत्या. x प्लस 1 इक्वल टू प्लस अंडर रूट 6 और x प्लस 1 इक्वल टू माइनस अंडर रूट 0. x इक्वल टू ट्रांसफर करा -1 प्लस अंडर रूट 6 और x इक्वल टू -1 माइनस अंडर रूट 6. ये तुम्ही पक्षांतर केलंय म्हणून मायनस झालं, 6च नाही. जागा बदलली म्हणजे साइन चेंज नाही करायचं. मग यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन होईल का? होणार नाही. व्हाय? दिस इज अ रॅशनल नंबर अँड दिस इज इरॅशनल नंबर. यांचं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन होणार नाही. ऍज इट इज ठेवा. दिस इज आन्सर, दिस इज द सोल्युशन. दीज आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. यांचं होणार नाही, लक्षात घ्या. तर एक इरॅशनल नंबर आहे, एक रॅशनल नंबर आहे. यांचं सबट्रॅक्शन किंवा ऍडिशन होत नाही. करेक्ट? खूप सिंपल प्रॉब्लेम होता हा. प्रॉब्लेम फॅक्टरायझेशन मेथडने सोडवता येणार नाही. ओके, नाउ वी टेक नेक्स्ट प्रॉब्लेम. थर्ड नंबर प्रॉब्लेम घेऊ आपण. आपल्याला समजायला लागला समजला असेल तर स्टील करून मनाने सोडवा आणि मग तुम्ही बघू शकता. थोडं चुकायला नवीन थोडस अवघड जाईल. एकदा प्रॅक्टिस झाली की सोपं जाईल. त्या दृष्टीने प्रयत्न करा. अजून एक बहुत मी 6 ते 6 प्रॉब्लेम घेणार. जास्तीत जास्त समजून घ्या, प्रयत्न करा. एक्स्ट्रा प्रॅक्टिस साठी 10 to 20, त्यात तुम्ही 10 करा 20 करा. त्या दृष्टीने जितके जमते तितके करा. ते आन्सर केलेला होमवर्क ग्रुपवर टाकत चला, लागू द्या. एवढा कसा टाका? सर रागवते, रागवणार नाही आणि रागवताच येत नाही सध्या, चांगली गोष्ट आहे. म्हणून आपण टाकत चला. यामुळं 2 फायदे. एक तर आम्हाला तुम्ही अभ्यास करायला त्याचाही होईल आणि विद्यार्थ्यांमध्ये इंटरॅक्शन होईल की अरे ती मैत्रिणी अभ्यास करायला आपणही करावं लागेल आणि त्याच्यामुळे आपली हे वाढत चालते. आपसात सुद्धा ग्रुप एक करून एकमेकाला क्वेश्चन विचारलं, सगळ्यात चांगली गोष्ट आहे ती. नाही आल्या मला विचारा, मी सांगायला तयार आहे. आपला ग्रुप 8 ते 10 चालू असतो, लक्षात घ्या. रात्री ती सुद्धा काळजी घ्या. किंवा याच्यानंतर 1 तास राहील 8 ते 9 बघू, 8 ते 10 सुद्धा चालू राहील. जर तितके आहे असेल तर क्वेश्चन नंबर 3 बघू आपण. पटपट घेऊ जरा. m स्क्वेअर -5m इज इक्वल टू -3. ऑलरेडी कॉन्स्टंट टर्म RHS साईडला आहे म्हणून पटकन घ्या की नाव, याला एक नाव देऊन टाक. नाव हाफ इंटू b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू हाफ इंटू -5 ब्रॅकेट स्क्वेअर. 5च्या खाली पुण्य म्हणजे 1 आहे, वरचा -5 अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर किंवा डायरेक्ट करा 25 अपॉन 4. जास्त ज्याला डायरेक्ट जमते ते डायरेक्ट करा. ऋण 5चा वर्ग, ऋण संख्येचा वर्ग कधी धन असतो
आणि 2 इथं म्हणून चिन्हाचा प्रश्नच येत नाही, धनच उत्तर येणार आहे इथं. पॉझिटिव्ह नंबर का कोणत्याही निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर काय असतो पॉझिटिव्ह. ऍडिंग बोथ साइड, ऍडिंग 25 by 4 both side, adding both side in equation 1. नंबर टाकला तर खूप चांगलं, नाही टाकला तरी चालतो, तुम्हाला प्रॅक्टिस नाही आल्या पटपट करू शकता. m स्क्वेअर मायनस 5m प्लस 25 अपॉन 4 इक्वल टू मायनस 3 अपॉन 25 बाय 4. नीट बघा, कोणाचं एक्सपान्शन आहे m मायनस 5 अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आयडिया सांगितली, m स्क्वेअरचं स्क्वेअर रूट m मिडल टर्मची साइन आणि याचं स्क्वेअर रूट इज इक्वल टू डिनॉमिनेटर सेम करा मायनस 12 प्लस 25 अपॉन 4. नीट बघा, 4 त्रिक 12, 25 25 आणि 4 1 4. ऑपोजिट साइन हॅव सबट्रॅक्शन. m मायनस 5 बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर 25 मधून 12 गेले 13 upon 4. Taking square root of both sides. Taking square root of both sides. आता लक्ष द्या, m मायनस थोडस डेंजर आहे 5 by 2 is equal to plus or minus under root 13 upon 2. 13 चं वर्गमूळ निघत नाही म्हणते, अंडर रूट मध्ये ऍज इट इज राहते आणि 4 चं स्क्वेअर रूट 2 आहे. काळजी घ्यायची, दमाने काम करायचं पुढचं. आणि मग एकदा m मायनस 5 बाय 2 इक्वल टू अंडर रूट 13 अपॉन 2 और m मायनस 5 बाय 2 इक्वल टू मायनस अंडर रूट 13 बाय 2. मग m इक्वल टू अंडर रूट हे ऍड करा इकडं 5 बाय 2 प्लस अंडर रूट 13 अपॉन 2 और m इक्वल टू 5 बाय 2 प्लस मायनस अंडर रूट 13 अपॉन 2. लक्षात घ्या, ट्रान्सफर कोण झाले मायनस 5 बाय 2 झाले. एक पद्धत आहे, रॅशनल नंबर अगोदर लिहायचा आणि इरॅशनल नंबर नंतर लिहायचा, असं काही नाही, पद्धत आहे ती फक्त. तुम्ही जर अगोदर लिहिला नंतर इरॅशनल उत्तरात चूक नाही, मार्क काही कटणार नाही, पण एक लक्षात ठेवायचं आहे. म्हणून आपण तो लिहितो m इक्वल टू समान आहे 5 प्लस अंडर रूट 13 अपॉन 2 और m इक्वल टू 5 मायनस अंडर रूट 13 अपॉन. छोट्या छोट्या काळजी घ्यायच्या, गडबड होऊ द्यायची नाही. सोपं आहे म्हणून आपण काहीतरी करायला लागतो. त्या क्रिया कशा करायच्या ते नीट लक्षात घ्या. आता आपण थोडस चौथ्या नंबरचं, इथंही कोएफिशियंट एकच होता m स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 होता. आता मात्र m स्क्वेअर आपल्याला याचा कोएफिशियंट बदलून एक गणित घेऊ, तो बदल तुमच्या लक्षात येईल. पुढच्या गोष्टी थोड्या नीट लक्षात घ्यायच्या, कॅल्क्युलेशन नीट आली पाहिजे. कॅल्क्युलेशन येणं नीट महत्वाचं आहे. ओके, टेक नाव नेक्स्ट प्रॉब्लेम. फोर्थ प्रॉब्लेम थोडासा चेंज आहे, आपण बघू, समजून घ्या. शेवटच्या क्रिया समजून केल्या जास्त समजा. 9y स्क्वेअर 9y स्क्वेअर मायनस 12y प्लस 2 इक्वल टू 0. करेक्ट. आता पहिलं काम आहे कॉन्स्टंट टर्म RHS ला घेऊन जा. 9y स्क्वेअर मायनस 12y इक्वल टू मायनस 2. आता लक्ष द्या थोडं, इथं 9 आले, मग डिवाइड ईच टर्म बाय 9. आपल्याला 1 मध्ये a ची किंमत 1 आलीच पाहिजे, म्हणून याला 9 ने डिवाइड केलं, म्हणून प्रत्येक टर्मला 9 ने डिवाइड करायचं. कारण त्या प्रॉब्लेमचा, त्या एक्झाम्पलचा मिनिंग बदलता कामा नाही. नाहीतर एकट्याला तुम्ही बघितलं दुसऱ्याला नाही बघितलं अर्थ बदल नाही त्याचा. 9 9 कॅन्सल झाले. इथं काटाकाटी करता येते, कॅन्सल. 3 3 जार 9, 3 4 जार 12 आणि इथं ऍज इट इज राहील y स्क्वेअर मायनस 4 अपॉन 3y इक्वल टू मायनस 2 बाय 9. काळजी घ्या, छोट्या छोट्याच क्रिया येत नाही आणि मग चुकायचे. आता नाव सूत्र वापरा. नाव हाफ इंटू बी ब्रॅकेट स्क्वेअर हाफ इंटू मायनस 4 बाय 3 ब्रॅकेट स्क्वेअर. इथं काटाकाटी होती, करा. हे कबी बेदोनी 4, मग याचा स्क्वेअर बनेल 4 बाय 9. छोट्या गोष्टी नीट लक्षात घ्या. इथं हाफ सूत्रातलं आहे, बी ची व्हॅल्यू किती आली, वायचा कोएफिशियंट पहिल्यांदा इथं 1 केला आपण आणि मग
इथं काटाकाटी होत असेल तर करू शकतात अंशाची छेदाची बेदोनी 4 ऋण 2 ऋणाचा वर्ग 4 ऍडिंग घेऊन टाका ते ऍडिंग 4/9 in both side in equation 1 कोणाला म्हणा एक नाव द्या इथं एक नाव द्यायचं इथं एक नाव द्या आणि मग त्यात ऍड करा गरज नाही पण तुम्हाला समजण्यासाठी व्यवस्थित समजण्यासाठी आपल्याला ते नंबर देतो आपण आणि मग काय होईल बघा y² -4/3y plus 4/9 is equal to -2/9 plus 4/9 काय होईल काम का आता हे कोणाचं एक्सपान्शन आहे ही परफेक्ट स्क्वेअर नंबर आला पूर्ण वर्ग संख्या आली कंप्लीटिंग स्क्वेअर झाला कोणाचा स्क्वेअर येतो which is y मिडल साइन आणि 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर छेद समान आहे नो डेंजर 4तून 2 गेले 2 राहते लक्षात घ्या 4तून 2 गेले आणि छेद समान आहे टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड y -2/3 equal to plus or minus √2/3 करेक्ट आणि मग ट्रान्सफर करा किंवा दोन व्हॅल्यू याकडे एकदा ऍड आणि मायनस y -2/3 equal to √2/3 or y -2/3 equal to minus √2/3 y equal to ट्रान्सफर झाले इकडं डायरेक्ट केलं तरी चालेल 2/3 plus √2/3 or y equal to 2/3 minus √2/3 y equal to 2 plus √2/3 or y equal to 2 minus √2/3 त्याचं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन होणार नाही कारण एक रॅशनल नंबर आहे दुसरा इरॅशनल नंबर यांचं सबट्रॅक्शन किंवा ऍडिशन होत नाही 9th स्टँडर्ड मध्ये आपण अभ्यासला आहे ओके थोड्या गोष्टीची नीट काळजी साइन चुकते आपलं गडबड होती याला एकमेव उपाय औषध नंबर ऑफ प्रॉब्लेम जास्तीत जास्त सोडविणे प्रयत्न करा ओके या 5th नंबरचा प्रॉब्लेम बघून मी पुन्हा सांगतो समजलं असेल तर स्टील करा मनाने सोडवा नाही आलं तर पुन्हा चेक करा पुन्हा रिपीट व्हिडिओ बघू शकता तुम्हाला तो ऑप्शन आहे 5th नंबरचा प्रॉब्लेम बघा 2y² plus 9y plus 10 equal to 0 पटपट करू जरा थोडस आणि आपल्याला y² पहिलं काम 10 ला ट्रान्सफर करा 2y² plus 9y equal to -10 आणि डिवाइड ईच टर्म बाय 2y याची व्हॅल्यू आपल्याला 1 पाहिजे तरच परफेक्ट स्क्वेअर येईल 2 कॅन्सल y² plus 9/2y equal to -5 करेक्ट आणि नाव हाफ इनटू याला इक्वेशन किती नाव द्या 1 हाफ इनटू b ब्रॅकेट स्क्वेअर is equal to half into 9/2 bracket square equal to 9 चा स्क्वेअर 81 हे बेदोनी 4 आणि 4 चा वर्ग 16 नीट बघा मी थोडं डायरेक्ट करतो याचा गुणाकार म्हणजे कटणार नाही अंश आणि न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर असेल तर कटर बेदोनी 4 आणि मग ऍडिंग 18/16 in equation 1 आणि मग दोन्ही बाजूला ऍड करा आणि काय होईल मग y² plus 9/2y plus 81/60 is equal to -5 plus 81/60 करेक्ट नीट बघत चला कोणाचं एक्सपान्शन आहे y plus 9/4 ब्रॅकेट स्क्वेअर इतर नीट बघा छेद समान करा 16/5 80 minus 80 plus 81/60 सिंपल करेक्ट छेद समान करता येत नाही
याचा आणि याचं मल्टिप्लिकेशन करा, याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन करा आणि मग डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करा आणि मग y प्लस 9/4 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1/60. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ both sides. Y plus 9/4 is equal to plus or minus 1/4. मग एकदा ऍड करा, एकदा सबट्रॅक्ट करा. 1/4 or y plus 9/4 equal to 9. इक्वेशन इन वन व्हेरिएबल किती महत्वाचं आहे तुमच्या लक्षात आलं असं. आणि मग त्याला ट्रान्सफर करा. y equal to 1/4 minus 9/4, y equal to minus 5/4. हे ट्रान्सफर नावातून एक गेले, सॉरी 8 आहे ना, सॉरी 8 आणि मग ते -2 आणि इकडं y equal to -1/4 minus 9/4 minus 10/4 means y equal to 5y minus 5/2. करेक्ट, -5/2. छोट्या छोट्या गोष्टी नीट बघा. लास्ट प्रॉब्लेम बघूत आपण आणि आधी तर थांबू. सोपा भाग आहे, प्रॅक्टिस करा, कामाला येईल. परीक्षेत जर कॉम्प्युटिंग स्क्वेअर मेथड जर आली तर त्याच पद्धतीने करावं लागेल. यानंतरच्या पिरियडमध्ये आपण तिसरी मेथड घेणार आहे. खूप सिंपल चॅप्टर आहे. लक्ष दिलं, दररोजचं काम दररोज केलं, कंटाळा न करता केलं तर येईल. ओके, ह्या लास्ट प्रॉब्लेम. 5x square is equal to 4x plus 7. काय करा, 4x ला ट्रान्सफर करा. 5x square minus 4x equal 7 ला घ्यायची गरजच नाही, याला एक नाव द्या आणि डिवाइड ईच टर्म बाय 5. करेक्ट, 5 कॅन्सल आणि मग x square equal to -4/5x equal to 7/5. नाउ half into b square is equal to half into -4/5 ब्रॅकेट स्क्वेअर. याची नीची काटाकाटी होऊ शकते. ऋण 2 चा वर्ग 4 होईल 4/20. ऍडिंग बोथ साइड, ऍड करा, ते दोन्ही साइड मध्ये ते ऍड करा आणि मग तुम्हाला तिचं उत्तर यायला लागेल. ऍडिंग बोथ साइड 4/25 in equation 1. मग काय होईल, x square minus 4/5x plus 4/25 equal to 7/5 plus 4/20. कोणाचं एक्सपान्शन आहे, x minus 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर. x चं वर्गमूळ घेतलं, मधल्या पदाचं साइन दिलं, 4 चं वर्गमूळ 2, 25 चं वर्गमूळ 5. इथं मात्र छेद समान करताना दोन गोष्टी करायच्या. तिरका गुणाकार केला तरी चालतो, पण अजून एक मेथड आहे. कितीने गुणलं म्हणजे 25 होते, 5 ने. ती सुद्धा मेथड माहित पाहिजे आपल्याला की 5/5 into 7/5 plus 4/20. तशी चालते किंवा क्रॉस मल्टिप्लाय केलं तरी चालतंय. कधी कधी असं जर आलं तर आपण याला छेद समान करण्यासाठी 5 ने गुणला. मग काय होईल, x minus 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर 35/25 plus 4/20 means x minus 2/5 bracket square equal to 39/20. Taking square root of both sides, x minus 2/5 bracket square equal to plus or minus under root 39/5. x minus 2/5 taking square root घेते, सॉरी, आणि 2/5 equal to under root 39/5 or x minus 2/5 equal to minus under root 39/5. ट्रान्सफर करा, x equal to 2 प्लस होते प्लस अंडर रूट 39/5 चे समान आहे आणि इकडे सुद्धा x equal to 2 minus under root 39/5. करेक्ट. इथं प्रॅक्टिस सेट मध्ये 6 प्रॉब्लेम झालेले आहेत.
त्या दृष्टीने आपण इथं प्रयत्न केलेला आहे. 6ची 6 प्रॉब्लेम समजून सांगण्याचं कारण पहिला नाही समजला तर दुसरा नाही समजला तिसरा, थोडे बदल असतात. मी 10 to 20 प्रॉब्लेम प्रॅक्टिस सेटसाठी तुम्हाला घरी देणार आहे. फर्स्ट चॅप्टर वर एक्झाम घेणार आहे मी, त्याची तुम्हाला टाइम टेबल देईन. MCQ पद्धत असणार आहे, ते तुम्ही सोडवायचे. तोपर्यंत आपण थांबूया. थँक्स. ओके.